आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आल्या परत. कुठून एवढं चांगलं नशीब घेऊन आले आहेत कुणास ठाऊक. तू बोलणार आहेस की नाही माझ्याशी, की असं तोंड फुगवून बसणार आहेस? मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. तू जे कोल्हापूरला बोलायला गेला होतास तू ते बोललायस? अरे तिकडे सिच्युएशन काय होती? तू काढणं देऊ नकोस रे. ही सिच्युएशन नंतर आली ना. तू कोल्हापूरला गेल्या गेल्या का विचारलं नाहीस गौरीजींना? अरे आम्ही काय बागेत फिरत होतो का गेल्या गेल्या विचारायला? बरं तिकडे पाहुण्यांसमोर कसं विचारणार? योग्य संधीची वाट बघत होतो. त्यात बिट्टीचं असं झालं. आता कसं विचारणार तूच सांग. मी सांगून तू कधी काही करतोस का? हा ठीक आहे, इथून पुढे सगळं करेन. पण हे तू लहान मुलांसारखं रुसून बसू नकोस. हो ना, मग मला आता कुठलीही कारण नकोय. तू आजच गौरीजींना जाऊन तुझ्या मनातलं सांगायचेस. आता नाही, चल ऐक माझं. पुष्पा ना, चल. गौरीजी, रुद्राला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला. गौरीजी, तुम्ही असं उदासपणे बोला का म्हणताय? तुम्ही अजून रागवलात का माझ्यावर? नाही, मला तशाच वाईब्स येत आहेत. गौरीजी, आय एम सॉरी. मला माहितीये मी तुम्हाला खूप दुखवलंय. मी हे असं बोलायला नको होतं, लग्नही मोडायला नको होतं. पण मी ते का मोडलं ना हे तुम्हाला लवकरच कळेल. गौरीजी सॉरी, पण खरंच आपलं नाही जमू शकत. बिट्टी, शिट्ट्यांकडे लक्ष दे. गौरीजी सॉरी ना. ठीक आहे पुष्पाजी, तुम्ही माफ केलं? थँक्यू गौरीजी. मला ना वाईब्स येत आहेत. तुम्हाला नक्कीच माझ्यापेक्षा चांगला कोणीतरी जोडीदार मिळणार आहे. थँक्यू गौरीजी. बिट्टी, इसी बात पे पार्टी हो जाए? हो पुष्पा मामा, चल. भाई तू बोलून घे गौरीजींची. चल बिट्टी. अरे ऐक माझं. चला. हे पुष्पा, अरे ऐक ना. हा पळून गेला. मी काय करू आता? रुद्र सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही, ते ऍक्च्युली पुष्पा, मला नाही काही विशेष नाही. पण काय? पण ऍक्च्युली जाऊ दे, विसरलो मी. पुष्पा ऐक. बिट्टीचा बर्थडे आणि मटका नाही असं कधी होणारच नाही. बिट्टीचा बर्थडे विसरेल पण मटकाने बोलणार. हो ना बिट्टी? हो आई, मटका दरवर्षी माझा बर्थडे साजरा करायचा. हो का? मग यंदा पण करणार. मला माहित नाही, तुला आजच्या सांगावंच लागेल. काय आता रात्रीच? हो मग. अरे रात्र रोमॅन्टिक असते. असं म्हणतात की मुलींना रात्री प्रपोज केलं ना तर 99% मुली होकार देतात. आणि ज्या 1% नकार देतात ना त्यापैकी गौरीजी आहे. आणि एवढ्या रात्री मी नाही जाणार आहे बोलायला. अरे मग दिवसभर एवढा वेळ होता तेव्हा का नाही सांगितलंस? आता मला काही कारण देऊ नकोस. हे बघ, तुला काही करून आजच सांगावं लागणार त्यांना. रात्री 12 वाजायच्या आत
तेवढाच वेळ आहे तुझ्याकडे. का 12 नंतर गौरीजी गायब होतात? हा हा हा, हसलो मी. खुश. आता एक जरी फालतूकरण दिलंस ना तर हे गार पाणी तुझ्या अंगावर होती ना? आणलेस का म्हणते? झाडांना घालत होतो पण आता तुझ्यावर घालेन. हे काय मूर्खपण आहे. आणि तसंही तुझ्या नादात माझी 2दा आंघोळ झाली, सकाळी आणि संध्याकाळी. अरे ओके, पण तू जर आता गौरीजींशी बोलला नाहीस ना तर या थंडीत 3ऱ्यांदा आंघोळ घालेन मी तुला. गार पाणी आहे होतो होतो. अरे ए बऱ्याच का? नाही आता का? अरे वेळ आता लागेल. का? आता का? अरे थंडी वाजते का बस. थंडी वाजते, मग तू बोलणार की नाही सांग. तू इथे फेकून दे ना खाली. फेकून दे ना काय, मी तुला भिजून मग उडी मारून स्वतःहून बादलीत बुडवेन तुला. आता तू भिजवतो तुला आधी. थांब, थांब, थांब. होतो, होतो. अरे अरे थंडी वाजते. अरे पुष्पा, अरे काय चाललंय? बघितलं, हा सिरियसनेस आहे यांचा. काय झालं? रुद्र, अरे काय झालं म्हणजे काय? अरे गौरीचं लग्न मोडल्यापासून आम्ही हैराण झालो आहोत. सगळ्यांना वाईट वाटतंय आणि तुम्ही इथे मस्ती करताय. हे बघ पुष्पा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. कुठल्याही गैरसमजातून चुकीचा निर्णय घेऊ नका. हे बघ, तुमच्यात जो काही गैरसमज झाला असेल ना तर तो आपण दूर करूयात. हा, किंवा तुम्ही एकमेकांशी बोलून घ्या बरं आणि हे आधी मिटवा. बरोबर ना? हो ना. नंदाई, आता ते शक्य नाहीये. पुष्पा, अरे वेड्यासारखं का वागतोयस तू? राजन काका, विश्वास ठेवा माझ्यावर. मी वेड्यासारखं नाही, शाण्यासारखा वागतोय. मलाही वाईट वाटतंय की गौरीजी माझ्यामुळे दुखावल्या गेल्यात. पण असं म्हणतात की काही गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्या आपल्या चांगल्यासाठी होतात. मग असं समजा की जे काही झालंय ते माझ्यासाठी आणि गौरीजींसाठी चांगलंच झालंय. यात काय चांगलं झालंय आणि कोणासाठी झालंय हे आम्हाला सुद्धा कळू दे ना. इतका टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण काय आहे? जे काही बिनसलंय ते का आणि कसं बिनसलंय पुष्पा? नंदाई, कुठेही बिनसलं नाही. पण खरं सांगतो, जर हे लग्न झालं असतं तर खूप काही बिनसलं असतं. मला सांगा, तुम्हाला गौरीजींना सुखात बघायचंय की नाही? हो, बघायचंय. आणि मला आनंदात बघायचंय की नाही? अर्थातच. झालं तर मग मी आनंदात आहे. आणि गौरीजींच्या वाटचं सुख त्यांना लवकरच मिळणार. मग कशासाठी हे लग्न करायचं? तू आता मला शब्दात अडकवू नकोस हा पुष्पा. आणि तुम्ही प्लीज मला या लग्न बंधनात अडकवू नका. अरे असं प्लीज नंदाई. हे बघ, एक मिनिट. हे बघ नंदा, तो म्हणतोय ना तर त्याच्या मनात नक्कीच काहीतरी असेल. हो, आणि मला वाटतं की आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. नाही, ह्या त्या दोघांनाही त्या लग्नाच्या बंधनात अडकवणं योग्य नाहीये. आणि तो म्हणतोय त्याप्रमाणे जर जे काही घडतंय ते त्या दोघांच्या चांगल्यासाठी घडत असेल तर काही हरकत नाही ना. आता यात काय चांगलं घडणार आहे मला तरी कळत नाही. पण चांगलंच घडावं असं मला वाटतं. चला. नंदाई काय म्हणाले ऐकलंस ना? ही सगळी जबाबदारी आता तुझी आहे आणि तू ती पार पाडतच नाहीयेस. अरे प्रेम कसं माणसाला हिंमत देतं, ताकद देतं, असं 10 हत्तींचं बळ देतं. अरे एखाद्या सुपर हिरो पेक्षा पण जास्त ताकद मिळते. म्हणून म्हणतोय, तुझं जर प्रेम असेल ना गौरीजींवर तर तू लगेच जाऊन त्यांना सांग. आणि मजा झाली रे तुझी बडबड सारखं. ठीक आहे, बोलतो मी. ये होईना बात. चल. काय चल? कुठे चल?
मी येतो ना सोबत. तू नको येऊ. का? का म्हणजे दुपारी जो गोंधळ घालायचा होता तो गोंधळ घालून झालाय तुझा. आता मी बघतो काय. अरे पण तुला मोटिवेट करायला लागेल ना कोणीतरी. मोटिवेट करायची काही गरज नाही. अरे तू आलास तरी मी बोलणार नाही. म्हणजे काय मोटिवेट व्हायचं तर इथे स्वतः हो. ठीक आहे, काय आता जेल अपनी जिंदगी. मी नाही येत. जा आणि गौरीजींना सरप्राईज दे छान. आई, मेणबत्ती आणि केक किती चांगला दिसतोय ना. ही आई हो तुझी. तुला तुझी आई सापडली? नाही, मला मुलगी मिळाली. हो की नाही ग? हो. म्हणजे मला काही कळालं नाही. म्हणजे मी तिची यशोदा आहे, देवकी नाही. तरी पण काही कळलं नाही. अरे जी कृष्णाची आई होती ना ती देवकी, आणि कृष्णाला यशोदाने सांभाळले. मला आईने सांगितली गोष्ट. पण तू काय सांगते मला ही गोष्ट? मटका, तू खरंच मटका आहे. तुझा वरचा मटका ना रिकामाच आहे अजून पण. मातीस बडी है मस्त मस्त, मातीस बडी है मस्त. हा कोण? हा कुठून आला? चंदू शेठ हा माझा मित्र आहे. हा पण आला कुठून? मी शाळेत जाते ना तिथून. अच्छा अच्छा, तिथून आलाय. पण तिथून इथं काय आलाय? सरप्राईज. बिट्टीचा वाढदिवस आहे. काय? मला कोणी सांगितलं का नाही? क्या बात आहे बिट्टी. हॅपी बर्थडे. ये बिट्टीचा बर्थडे. वा, आता सगळ्यात मोठा केक आणायला पाहिजे. अर्धा तुला, अर्धा मला. ए हा कोण? बिट्टीचा मित्र आहे, बर्थडे साठी आलाय. ओ हाय. चल ना बाबा, उशीर होतोय. चला बाय. आलो चा. बाय बाय. चला रे, मस्ती नका करू. नाही नाही नाही. बाय. बिट्टी कोण होते हे? तो माझा पार्टनर होता, रुद्र सर आमचे. आणि तो दुसरा त्यांच्या सोबतचा तो मटका. त्यांचं नाव पण मटका आहे. अरे त्यांचं नाव मटका नाहीये, पुष्पा मामा. तू कसा माझा मित्र आहेस? तसं ते दोघं जिगरी मित्र आहे. कसलं भारी आहे ग बेटे सगळं. मस्त घर आहे तुझं. हो पण तू जास्त बोलू नकोस. जर त्यांना कळालं ना मी ते खोटं बोलून राहते तर ते मला ओरडतील. अरे मी आणि आई कल्लू शेठला घाबरून आलो इकडे. त्याने आणून सोडलं. तू कशाला आणून सोडेल? आम्ही ना त्याच्यापासून लपायला पार्टनरच्या गाडीत लपलो आणि इकडे आलो. मग त्यांना घरात मेड हवी होती ना. अरे मेड म्हणजे घरातली कामं करते ना ती. मग आई आता मेड झाली. तू पण मेड आहेस? नाही, आता मी मेड नाहीये. मी शाळेत जाते ना मोठ्या पार्टनरने मला शाळेत घातले. त्या कल्लू शेठने तुला इथे तर ना पाहिलं तर नाही ना? नाही नाही नाही, मी सगळ्यांना फसवून आलोय. हा मग ठीक आहे, त्याला कळायला नाही पाहिजे. आणि इथे पण कोणाला कळायला नाही पाहिजे. मी सिग्नल वर राहत होते, मग मी पार्टनरच्या गाडीतून इथे आले. आई माझी खरी आई नाहीये. हे सगळं कळायला नाही पाहिजे, कळलं का? नाही तर आमचं काम जाईल आणि आम्ही रस्त्यावर आलो ना, नाही तर कल्लू आम्हाला परत घेऊन जाईल. सोडणार नाही तो आम्हाला. नाही नाही नाही, मी असं होऊ नाही देणार. तू इथे थांबला तर लोकांना कळेल इथल्या. इथे ना 3 कल्लू आहेत.
काहीतरी कर रेवती, काहीतरी कर, नाहीतर एक मेड तुझी सून होऊन येईल. बाहेर सोसायटीत काय स्टेटस राहील तुझं? तू त्याचं लग्न मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या मुलीशी करायचा विचार करती आणि रुद्र त्याचं काही खरं नाही. तो भावनेच्या भरात करून पण टाकेल त्या मेडशी लग्न. काहीतरी करायला हवं. कोणाला घेऊन आली आहे ही? कोण आहे हा मुलगा? मटका, आपला एकदा अड्ड्यावर जमले ना मला यायला की मी येते. नको नको, कल्लूने काही केलं तर परत. अरे मी लपत लपत येणार आहे आपल्या अड्ड्यावर. खरंच खरंच. बिट्टी, तुझी आठवण येते का आम्हाला? मला पण. तुला भेटून खूप भारी वाटलं. मला पण जाम भारी वाटलं. मटका, जरी तुझा वरचा मटका रिकाम असला ना तरी तुझा मनाचा मटका भरलेला आहे. तू खूप भारी आहेस. तू माझ्यापेक्षा भारी आहे. अरे इथे काय करतोयस? कल्लू नंबर 1, बोलू नकोस ना. ए मुला, अरे काय विचारतेय मी तुला? तिच्याकडे का बघतोयस? काय काम आहे हिच्याकडे? याला बोलता नाही येत. हा मुका आहे ना. हा आमच्या शाळेजवळ राहतो. आमच्या शाळेतला मित्र आहे. अरे पण कशाला आलायस इथे इतक्या रात्रीचा? ये बिट्टी, केक मिळाला. चलो आता सेलिब्रेट करूया बिट्टीचा बर्थडे. ये बिट्टीचा बर्थडे आज? रुद्रच्या लाडकीचा बर्थडे आहे आज. मग काय दिवाळीच साजरी होणार इथे? तेच होतं या घरात. पिऊ नका, येऊन घेशील लगेच. अरे फुगे नको फोडू. मी ए फुगे फोडू नकोस. काय ग गौरी, तू एका शब्दानं बोलली नाहीस बिट्टीचा आज वाढदिवस आहे म्हणून? नंदाई, एका शब्दात कसं सांगणार? आता नुसतं वाढदिवस म्हणलं तर कोणाचा वाढदिवस, काय वाढदिवस, आणि बिट्टी म्हणलं तर बिट्टीचं काय, असं होईल ना. ते एका शब्दात सांगता आलं नसेल म्हणून नाही सांगितलं. बरोबर ना गौरी? अहो चंदू शेठ, असं म्हणायची पद्धत असते. खरंच एका शब्दात बोलायचं असा अर्थ होत नाही त्याचा. अर्थ नसेल तर बोलायचंच नाही ना. मी अर्थशिवाय बोलतो का कधी? जाऊ दे, तुम्हाला समजावत बसलो तर बिट्टीचा पुढचा बर्थडे यायचा. मग अजून एक केक मागवायला लागेल.
हा छोटा पाहुणा कोण आहे? हा माझा फ्रेंड मटका. मित्र? हो, शाळेतला मित्र. वा वा वा. हे कसलं नाव मटका? हा राहतो कुठे? शाळेजवळ. बर. बिट्टी, हे आमच्या लाडक्या बिट्टीला. आणि हे तिच्या मित्राला. हो, एक पाकिट सुद्धा तयार करा ना. नंदाई, अहो कशासाठी? तू मध्ये बोलू नकोस ना गौरी. हे आम्ही आमच्या लाडक्या नातीच्या वाढदिवसासाठी करतोय. अहो पण तिला काही द्यायचंच असेल ना तर आशीर्वाद द्या. नेहमीच काहीतरी दिलं पाहिजे असं काहीच नाहीये. बिट्टी उठ ग बिट्टी, बिट्टी बिट्टी उठ ना. बिट्टी बिट्टी उठ ना. मटकाची बिट्टी कस काय झाली? आई, ए आई, आई, काय ग? आई, हे बघ मटक्याने झोपेत काय करून घेतलं. आई, मटक्याची मटकी झाली. अगं मटकाच येतो. मीच तुझे कपडे घातले त्याला. त्याच्याकडे दुसरे कपडे नव्हते ना म्हणून तुझा फ्रॉक घातला आणि त्याचे कपडे धुवून टाकले. काय रे, झोप लागली ना छान? चला उठा आता, दात घासून घे. बिट्टी, त्याला बाथरूम दाखव ग. हो आई. बाळा, काय आवडतं तुला? काय बनवू तुझ्यासाठी? त्याला सवय नाहीये सकाळी काय खायची. म्हणजे? कारण तर कल्लू पुस्तक विकून होईपर्यंत काहीच खायला नाही द्यायचा ना आम्हाला. एकदम रात्री काहीतरी द्यायचा, ते पण पुस्तक विकली तर. आणि याची तर पुस्तकं कधीच विकली जायची नाही. तू तोंड धु आणि तुझे कपडे घाल. बाहेर वाळत घातले. तोपर्यंत तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते मी. तू पोटभर खा. तुला हवं ते बनवेन मी. हा हो, चला उठा. आई, तू किती चांगली आहेस. हो का? मग तू का अशी वाईट मुलींसारखी वागतेस ग? तुला सांगितलं ना खोटं बोलायचं नाही म्हणून. एक खोटं पुढे किती खोट्याला जन्माला घालतं हे माहितीये का तुला? आता कालच्या सारखा वेडेपणा कधीच करायचं नाही. होय, नाही करणार. शहाणं बाळ माझं. रुद्र, तुझा फोन वाजतो. कुठे गेला कोण यार? सकाळी सकाळी मिस कॉल का देतात लोक सकाळी?
उठलात का साहेब? मी काय आता उघड्या डोळ्याने पण स्वप्न बघायला लागलो की काय? सूर्याच पश्चिमेला उगवलाय. सूर्य तर पूर्वेलाच उगवलाय. जगातलं 8वं आश्चर्य, चमत्कार, थोर चमत्कार. रुद्र, तू आज सकाळी लवकर तयार झालायस, हे कसं शक्य आहे? कोणी केली म्हणायची ही जादू? बिट्टीने. बिट्टीने? अरे हो, काय विसरलास की काय? काय एका झोपेत सगळं विसरतो. आजचा दिवस स्पेशल आहे, बिट्टीचा वाढदिवस आहे. सगळी तयारी नको का करायला? अरे पण संध्याकाळी करायची ना, मग आता सकाळी आहे. मला तिचा पूर्ण दिवस स्पेशल बनवायचा आहे. काय काय करायचं यार तिच्यासाठी, सगळं प्लॅनिंग करायचंय. आधी माहिती असतं ना तर आधीच सगळं प्लॅन करता आलं असतं. आता वेळ पण नाही. तू उठ, झोपतोस काय? अरे अशी चुटकी सरशी तयारी करतो, फक्त आधी झोप पूर्ण करू दे. उठ उठ, झोपलास तर याद राख. केक आणायचाय, खाण्याची तयारी करायची आहे. आणि हा, तो केक काल सारखा नको. स्पेशल केक हवाय, एकदम स्पेशल, प्रिन्सेस थीमचा. ते माझा फोन दे, तुला दाखवतो. पण कोणीतरी तुला मिस कॉल दिलाय. हा ते जाऊ दे. हे बघ, डेकोरेशनची थीम पण अशीच हवी आहे. आणि चॉकलेट कोणते मागवायचे? आय विश बिट्टीचा बर्थडे असा रोज आला. आज पण आम्हाला जेवण मिळतं का ते माहित नाही. का नाही मिळणार? आज कुणी उपाशी नाही झोपणार. हा, आज बिट्टीचा बर्थडे ना, त्यामुळे आज तिच्याकडून सगळ्यांना खाऊ. पोटभर खा. माझी आई सगळ्यांसाठी खाऊ घेऊन आली आहे. ए हा बघ ना, हा रंग मस्त आहे. अरे किती डार्क आहे. मग हा बघ, तुझा बर्थडे का? अरे हे असं काळा आणि पिवळा हे असे रंग आवडतात का लहान मुलांना? जरा लहान मुलांसारखा विचार कर. अरे मग पण माझ्या चॉईस तर काहीतरी घे ना. तुझ्या चॉईस तर तुझ्या बर्थडेला घे. पोटभर जेवा सगळे. गेल्या वर्षी नाही का माझ्या बर्थडेला कल्लूनी बिट्टीला चटका दिला, ती खूप रडली. आम्ही सगळे घाबरलो होतो.
आम्ही सगळे खूप रडलो होतो. आठवतंय का बिट्टी? काय अवस्था आहे बिचाऱ्या मुलांची. लहान मुलांची इतकं क्रूर कोणी कसं काय वागू शकतं. आज मी किमान यांना एक वेळचं पोटभर जेवण तरी देऊ शकले, पण रोज हे कसे जगत असतील. येस येस येस, चल चल, काय इशू नाही. ए थांब 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 थांब. काय रे, काय झालं? थांब 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 थांब. अरे हे ते बघ ना, ती मुलं बघ किती मस्त बसलेत जेवायला. हो रे, एकदम शाळेची आठवण येते ना. तुला आठवतंय आपण शाळेच्या ट्रिपला गेलो ना की असेच बसायचो. पण कसं असतं ना, जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा असं वाटतं की शाळा लवकर संपायला हवी, आणि आता असं वाटतं फार लवकर संपली रे शाळा. ते दिवस अजून हवे होते. ए चल ना, बघूयात ती मुलं काय करतायत. अरे नाही नाही, उशीर होईल आपल्याला. अरे चल ना. हे बघ, बिट्टीच्या बर्थडे निमित्त त्यांच्यासाठी काही स्पेशल करता येते का बघूयात. चल ना. बर चल. आई आई, मला सांग, या सगळ्यांचा वाढदिवस कधी असतो? अगं मला कसं माहिती असेल? अगं सोपं आहे. बट्ट्याचा वाढदिवस कधी असतो माहितीये? कधी? त्या आकाशात दोरी लावून असं उंच मटका फोडतो ना तेव्हा. म्हणजे दहीहंडीला? हा. आणि या पॉलिसचा गणपती बाप्पा येतो ना त्यावेळेस. आता सांग बरं, असं का? म्हणजे त्याचा जन्म गणेश चतुर्थीला झालाय. गणपती बाप्पा येताना तेव्हा तो इथे आला. आणि या फाटक्याचा होळीला, तो होळीला आला ना. सगळ्यांचे बर्थडे आम्ही असेच ठरवले, खरं कोणालाच माहिती नाही. खरे आई बाबाच माहित नाही तर बर्थडे कसं काय कळणार ना. पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरे करताय, किती छान आहे ना. हो, एकदम बर्थडे स्पेशल व्हायला पाहिजे. मस्त. कोणाचा वाढदिवस आला की आम्ही कल्लूने काम सांगितलेलं सोडून दुसरंही काम करतो, कारण कल्लूला कामाचा हिशोब लागतो. आणि आम्ही जेव्हा दुसरं काम करतो तेव्हा कल्लूला कळत सुद्धा नाही. हो, आम्ही पैसे लपवून ठेवतो, ज्याला जे पाहिजे ते आम्ही देतो.
आजी तुम्ही? बिट्टी, तुम्ही इथे काय करताय? आज आपल्या बिट्टी का हॅपी बर्थडे ना. आपली बिट्टी म्हणजे? ते इकडची मुलं असेच म्हणतात. नाही, बिट्टी म्हणाली तिचा वाढदिवस तिला सिग्नलवरच्या मुलांबरोबर साजरा करायचा आहे. हो, पण हे सगळे तर ओळख असल्यासारखे. ओळख तर आहेच ना पार्टनर. मग अशीच झाली ओळख, हो ना? हो. बिट्टी, तुझे न्यू फ्रेंड्स एकदम मस्त आहेत हा, आवडले मला. हो, मग यांना प्रेम दिलं की हे खूप जीव लावतात, हो ना? हो. बिट्टी, गौरीजींनी खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. रेवती, अगं इथे तर भलं मोठं कुलूप आहे. कुठे गेलेत सगळे? तो मुलगा कुठे गेला माहित नाही, पण त्या दोघी मगाशी बाजारात गेल्या ना ग. मला वाटलं तो असेल इथेच खोलीत. काय मला वाटलं? बघ जरा इकडे तिकडे. मला वाटलं. आहे का ग? नाही का ग, तुला मी एक काम सांगितलं होतं, तेही तुला जमलं नाही. त्या मुलावर नजर ठेव म्हटलं, ते सुद्धा करू शकली नाहीयेस तू. अगं कशाला चिडतेस? मी ठेवली होती नजर त्याच्यावर. काही नाही, तुझी नजर फक्त खाण्यावर असते. केला तो मुलगा हातातून निसटून. आता कुठे शोधणार आहे त्याला? तो जर मला भेटला असता ना, तर या दोघींचा सोक्ष मोक्ष लावला असता आज मी. अगं लागेल ना बाई सोक्ष मोक्ष, शोधू ना आपण त्याला. कसं शोधणार आहे? पळायला तो कळतंय? रेवती, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? काय? अगं खाली ह्या दोघी नाही दिसत आहे, वरती ते दोघं नाही आहेत. मग अगं सगळं एका वेळी गेले कुठे? ती गौरी बिट्टीच्या वाढदिवसाचं निमित्त करून रुद्रशी लग्न तर नाही ना करून येणार. आई, काय बोलतेस तू? अगं मी फक्त बोलले तर तू एवढं चिडतीयस, आणि खरंच लग्न करून आलं तर काय करशील? बघ बाई तुझं आता तूच. अगं रुद्र म्हणाला त्या बिट्टीला की तुला काय बर्थडे गिफ्ट पाहिजे, आणि ती जर म्हणाली की माझ्या आईशी लग्न कर,